नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनांच्या अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल होणार नाही, आता हे सरकारने स्पष्ट केले आहे. या संदर्भातील जी नवीन नोटीस आहे ती आता आलेली आहे. नवीन नोटीसमध्ये काय सांगितले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे, जिल्हा परिषद पुणे यांच्या मार्फत नोटीस काढण्यात आलेली आहे. दिनांक 10/12/2024 ही नोटीस काढण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही नोटीस आहे. उपरोक्त विषयाने आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाचे असे निर्देशनास आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाजाकडून रील्स, व्हिडिओ, यूट्यूब व्हिडिओद्वारे वेगवेगळ्या माहिती प्रसारित करून महिलांमध्ये गैरसमज निर्माण होत आहे. म्हणून या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अटी व शर्तीमध्ये तसेच योजनांच्या स्थितीमध्ये कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आहे. योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल. सदर योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सध्याची स्थिती लाभार्थी व जनतेस निदर्शनास आणून द्यावी, अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचा बदल झाला तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेच्या आणि नवीन सरकारी स्कीम व सर्व प्रकारच्या जाहिरातीचा आपल्याकडे व्हिडिओ मिळून जाईल. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा सरकारी GR वगैरे आला तर तुम्हाला आम्ही दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत. तरी आपल्या चॅनलला नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.